नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी धक्कादायक बातमी तुमच्यासाठी आलेली आहे. हो महिलांनो, जवळपास 70 लाख महिला या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे. तुमची योजना या ठिकाणी बंद होण्याची शक्यता आहे. तर ही बातमी काय आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जवळपास 70 लाख महिला या ठिकाणी अपात्र होण्याची भीती आहे. हो महिलांना जास्तीत जास्त महिला या ठिकाणी आता अपात्र होणार आहे. त्याचं मुख्य कारण काय बघून घ्या. या महिलांनो, लाडकी बहीण योजना मे महिन्यापासून या लाडक्या बहिणीचे 1500 रुपये होणार बंद. ठीक आहे, मे महिन्यापासून तुमची योजना या ठिकाणी बंद होणार आहे. तर बघा संपूर्ण बातमी कशा प्रकारची आहे. तर महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 2024 साली तत्कालीन महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 20 ते 65 वर्ष गटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. आजही महाराष्ट्रातील करोडो महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र राज्यातील काही महिलांनी निकषात पात्र बसत नसतानाही अर्ज केला आणि प्रत्येक महिन्याला या योजनेचा लाभ घेतला. अशा वेळी या योजनेचा लाभ पात्र महिलांनाच मिळावा, तसेच यात आणखी पारदर्शकता यावी यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केली आहे. म्हणजे पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू केली होती. तर हे महत्त्वाचं बघा. यापूर्वी ई-केवायसी दुरुस्ती 31 मार्च 2026 ही अंतिम तारीख होती. मात्र यामध्ये 1 महिन्याची मुदतवाढ देत ही तारीख 30 एप्रिल 2026 करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसीसाठी शेवटची संधी दिली असल्याने खुद्द महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेले आहे. त्यामुळे जर 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-केवायसी केली नाही तर अशा महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होऊ शकतो. त्यांचे दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये बंद होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्ही ई-केवायसी केली असेल पण त्यामध्ये काही चूक झाली असेल तर आता दुरुस्ती करून घ्या. नाहीतर मे महिन्यापासून तुमचा 1500 रुपयाचा हप्ता बंद होणार आहे. स्पष्ट म्हटलेलं आहे. जर तुम्ही 30 एप्रिलपर्यंत आपली ई-केवायसी दुरुस्ती केली नाही तर तुमची लाडकी बहीण योजना या ठिकाणी बंद होणार आहे. ठीक आहे. लवकरात लवकर आपली ई-केवायसी तुम्ही दुरुस्त करून घ्या, जर तुमची ई-केवायसी चुकलेली असेल. महिलांना संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर आता 30 एप्रिल नंतर ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण होणार आहे, त्यांची पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे. जे महिला निकषात बसणार नाही, त्यांना या ठिकाणी अपात्र केल्या जाणार आहे. आणि ज्या महिलांनी आतापर्यंत आपली ई-केवायसी केली नसेल, त्यांची पण योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे. बऱ्याचशा महिलांनी 31 डिसेंबर पूर्वी आपली ई-केवायसी केली नव्हती. अशा महिलांना या ठिकाणी आता बाद केल्या जाणार आहे. एप्रिल नंतर संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर बऱ्याचशा महिला या ठिकाणी अपात्र होणार आहे. जवळपास 70 लाख महिला या ठिकाणी अपात्र होण्याची शक्यता आहे. तर ज्या महिलांना नोव्हेंबर पासून हप्ता आला नसेल त्यांनी आपली योजना का बंद झालेली आहे यासाठी महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करून घ्यायची. आपलं आधार कार्ड घेऊन जायचं आणि ते तुम्हाला सांगेल की तुमची योजना या ठिकाणी बंद का केलेली आहे. तुम्हाला पुन्हा या ठिकाणी ई-केवायसी करता येणार की नाही करता येणार. तर कारण ऑनलाईन कुठल्याही प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे सध्या उपलब्ध नाही आहे. ठीक आहे, तर व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. फुल अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.